पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, पोलीस भरतीची जी काही नवीन जाहिरात आहे तर ती कधीपर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये 30,000 शिक्षकांची भरती लवकरच या ठिकाणी शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांची या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. तर नेमकी अपडेट काय आहे, पोलीस भरतीला कधी सुरुवात होईल, शिक्षक भरतीची जाहिरात कधी येईल ते मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगतो. तर बघा, महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी समोर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी की जी काही राज्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये कमतरता शिक्षकांची या ठिकाणी सध्या आहे, तर त्याच्यामुळं नवीन 30,000 पदांची भरती या ठिकाणी केली जाणार असून असं या ठिकाणी स्टेटमेंट दादासाहेब भुसे साहेब यांनी दिलेले आहे. तर महत्त्वाचं या ठिकाणी तुमच्यासाठी हे की आता शिक्षक भरती तर निघणारच आहे 30,000 जागांसाठी, परंतु पोलीस भरती जी काही सध्या या ठिकाणी पार पडलेली आहे, तर महत्त्वाचं जी काही आहे सध्या तर ही भरती पार पडलेली आहे, परंतु विद्यार्थी प्रतीक्षा करताय नवीन भरतीची. आणि हीच भरती नाही तर नवीन भरती सुरू होणार आहे, कारण जे काही पोलीस बळ या ठिकाणी कमी पडत आहे त्याच्यामुळेच नवीन भरती लवकरच सुरू होणार आहे. ठीक आहे, तर भरती कधीपर्यंत सुरू होईल ते मी तुम्हाला सांगतो, किती जागांसाठी होईल सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. तर बघा, नवीन जी काही भरती असणार आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची अशी मागणीसुद्धा आहे की आम्हाला वयोमर्यादा वाढवून द्या. ठीक आहे, आता नुसतीच भरती पार पडलेली आहे आणि नवीन भरतीला सुरुवात होणार आहे. जवळपास अजून 2 ते 3 महिन्यापर्यंत नवीन पोलीस भरतीची जाहिरात येण्याचा या ठिकाणी मुद्दा समोर आलेला आहे. अजून 2 ते 3 महिन्यात पोलीस भरतीची जवळपास दिवाळीच्या जवळपास नवीन जाहिरात येईल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचे फॉर्मसुद्धा महिन्याभरात भरले जातील. आता वयोमर्यादा वाढून भेटेल हे कोणी क्लिअर सांगू शकत नाही, कारण ते गव्हर्नमेंटवरती आहे, शासनावरती किती वाढून द्यायची किंवा नाही वाढवायची. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी भरती किती जागांसाठी निघेल, तर जी काही भरती आहे तर ती जवळपास 15,000 प्लस जागांसाठी निघणार आहे. 15,000 प्लस याच्यामध्ये प्रचंड जागांची भरती आहे आणि मागच्या भरतीमध्ये सुद्धा प्रचंड तुम्हाला जागा पाहायला मिळालेल्या होत्या, नंतर जागा वाढल्या. त्याच्यामुळं विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला जर तयारी करायची असेल, पोलीस व्हायचं असेल तर तयारी आतापासून करा. नाही तर जाहिरात आल्यावर मी ग्राउंडची प्रॅक्टिस करतो, मग मी अभ्यासाला लागतो, मग तो अभ्यास करण्यामध्येच राहशील आणि जे आतापासून अगोदरपासून अभ्यास करणारे ते विद्यार्थी भरती होतील. सांगण्याचा मुद्दा असा आहे की भरती 2 ते 3 महिन्यात जाहिरात येईल, त्याच्यानंतर तुमचे फॉर्म भरतील महिन्याभरात, त्याच्यानंतर ग्राउंड सुरू होऊन 2027मध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड देखील घेतलं जाणार आहे. तर हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे या भरतीची जी प्रोसेस होती, जी पार पडलेली भरती आहे त्याच्या प्रोसेसप्रमाणेच या भरतीचं सुद्धा या ठिकाणी नियोजन केलं जाणार आहे. त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका व काळजी करू नका. जी भरती या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सुरू करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये जागा प्रचंड असणार आहे. ती पोलिसांची पण असणार आहे, त्याच्यानंतर शिक्षक भरती, त्याच्यानंतर तलाठी भरती, अनेक भरतींचा यावर्षी समावेश असणार आहे. त्याच्यामुळं काळजी करू नका, फक्त तयारी करा. भरत्या निघणारच आहे, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यावरतीच भरती निघेल, फक्त तयारी करायचं तुमचं काम आहे. आता कोणाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.